नागपुर पुलिस को नशे के खिलाफ बड़ी सफलता मिली है। एमआईडीसी थाना क्षेत्र में पुलिस ने एक आरोपी को गिरफ्तार कर उसके पास से 4 किलो 30 ग्राम गांजा बरामद किया है। जब्त किए गए माल की कीमत करीब 60,000 रुपए बताई जा रही है। पुलिस के मुताबिक आरोपी बिक्री के इरादे से गांजा लेकर ग्राहक का इंतजार कर रहा था। नागपुर पुलिस के जोन 1 विशेष पथक ने नशे के कारोबार के खिलाफ बड़ी कार्रवाई की है। पुलिस को गुप्त सूचना मिली थी कि एमआईडीसी थाना क्षेत्र के बानाडोंगरी इलाके में एक व्यक्ति गांजा बेचने के लिए आने वाला है। सूचना के आधार पर पुलिस ने वाईसीसी कॉलेज के सामने आर्यन जिम के पास जाल बिछाया। इस दौरान एक संदिग्ध युवक बैग लेकर खड़ा दिखाई दिया। पुलिस को देखते ही वह भागने लगा, लेकिन टीम ने पीछा कर उसे पकड़ लिया। पूछताछ में उसकी पहचान निहाल प्रमोद तड़स उम्र 32 वर्ष निवासी बानाडोंगरी के रूप में हुई। पंचों की मौजूदगी में बैग की तलाशी लेने पर उसमें 4 किलो 30 ग्राम गांजा बरामद हुआ, जिसकी अनुमानित कीमत करीब 60,000 रुपए है। पुलिस के अनुसार आरोपी मादक पदार्थ की बिक्री के उद्देश्य से गांजा अपने पास रखे हुए था। उसके खिलाफ एनडीपीएस एक्ट की धारा 8C और 20B के तहत एमआईडीसी पुलिस थाने में मामला दर्ज कर गिरफ्तार कर लिया गया है। फिलहाल पुलिस यह पता लगाने में जुटी है कि गांजा कहां से लाया गया था और इसे किसे सप्लाई किया जाना था। एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत काल आम्ही एक गोपनीय माहिती होता आम्हाला ते एक व्यक्ती आहे ते ओडिसावरून ते गांजा घेऊन येतात तिकडे असं इन्फॉर्मेशन होता। त्यांना आम्ही 2-3 दिवस पासून त्यांच्यावर आम्ही लक्ष ठेवत होता आणि ते इकडे आल्यानंतर त्यांच्यावर आम्ही छापा टाकून त्याच्यामध्ये आम्ही 4 किलो गांजा त्यांच्याकडे मिळून आलेली आहे ते आणि जप्त केलेली आणि एनडीपीएसच्या अंतर्गत आम्ही कारवाई करत आहे आणि त्याच्यामध्ये आता पासून 2 आरोपीला आम्ही अटक केलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये पुढे तपास चालू आहे। त्याच्यामध्ये मला असं वाटतं आहे की हे नागपूरच्या आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये पण त्यांच्या कॉन्टॅक्ट्स निघण्याची शक्यता आहे, पण आता काही बोलू नाही शकत की आता थोडंसं आता कालच गुन्हा दाखल झालेली आहे म्हणून थोडंसं टाइम लागेल याच्यामध्ये तपासमध्ये। पर्यंत आम्ही एक आरोपींना अटक केलेली आहे, दुसऱ्यांना आमचं नाव वगैरे माहिती आलेली आहे की जे ते डिलिव्हरी घेणार आहे त्यांच्या माहिती आलेली आहे, ते पण त्यांना पण ताब्यामध्ये घेतलेली आहे आम्ही। आता पण त्याच्यामध्ये अजून नाम येण्याची शक्यता आहे, आमचे टेक्निकल अनालिसिस सुद्धा चालू आहे, त्याच्यामध्ये अजून येण्याची शक्यता आहे।